तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 18 मार्च 2026 चा आज आपला टॉपिक आहे सम आणि विषम संख्या. मग ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दरवर्षी विचारला जातो. तर याची पहिले आपण काय करूया, डेफिनेशन त्याची व्याख्या समजून घेऊया. तर हा समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या. तर समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. त्याच्यानंतर विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी किती उरते, 1 उरते, ती विषम संख्या. तर विषम संख्येच्या एकक स्थानी किती असते, 1, 3, 5 आणि 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. त्याच्यानंतर बघूया आपण, तर 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे 6 अधिक 8 बरोबर 14, म्हणजेच हे काय आले, समसंख्या. त्याच्यानंतर 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असते. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे 6 × 4 = 24. 6 × 4 6 चोक 24. त्याच्यानंतर 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते. बघा अजून एकदा वाचून दाखवतो तुम्हाला मी. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते. आता हे दोन्ही संख्या विषम आहेत, तर त्या दोन्ही विषम संख्यांची बेरीज किती आली बघा, सम आली की नाही बघा, 26. त्याच्यानंतर 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच असते.